ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत गुरुचरित्र. आजचा अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्धयोगांना नमस्कारून जय जयकार करून म्हणाला, अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा भाग तुम्ही मला सांगा, त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले ते मला तुम्ही सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले की गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायनदेवाला म्हणाले, तू माझा सेवा केलीस, त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला आणि श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा त्याने वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटतात. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. माझी आपणास एक प्रार्थना आहे की माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत. शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दृश्य बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलवले देखील आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्की माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरण दर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार? सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्यांच्या मस्तकावर वरद हस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो अगदी प्रेमाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी तेथून जाईल. तू माझा भक्त आहेस. तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजन शतायुषी होतील. श्री गुरूंना असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला. सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले. तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला काही कळेना. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली. तशा स्थितीत तो आडवा झाला. त्याला झोप आली. तथा स्थितीत त्याला एक स्वप्न देखील पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीराचे अवयव तोडीत आहे. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. तेथे भयभीत होऊन म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलविले? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला. सायनदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट हे नाहीसे झाले होते. तो मनात श्री गुरूंचे चिंतन करत होता. ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाची देखील भीती असत नाही. त्या यवनाने सायनदेवला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच श्री गुरूंना म्हणजे नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याने श्री गुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत कथन केला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले. हे ऐकता सायनदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षण करते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे.
भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली, त्याचप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. माझा त्याग का करता? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच, असे म्हणून सायनदेवाने श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायनदेवाने विनंती केली असता प्रसन्न झालेले श्रीगुरू नरसिंह सरस्वती त्यांना समजावीत म्हणाले, सायनदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तो आपल्या कत्रांसह मला भेटवायचे. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटेही नाहीशी झाली आहेत, असे आश्वासन देऊन श्रीगुरूंनी सायनदेवाला मस्तकावर वरदहस्त ठेवला. ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करत वैद्यनाथ क्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धाला विचारले, श्री गुरु नरसिंह सरस्वती वैद्यनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्याचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहे. नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्राला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशा रीतीने गुरुचरित्रातील क्रूर यवन शासन सायनदेव वरदान नावाचा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय नमसो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.